एकदा एका गावामध्ये एक चिमणी तिच्या पिल्लांसोबत राहत असते आणि ती एका शेतामधलं धान्य गोळा करत असते आपल्या पिल्लांसाठी. एक दिवस काय होतं, त्या शेताचा शेतकरी येतो आणि म्हणतो, आता शेत कापायला आलंय, तर मी काही माणसं बोलवतो गावातून आणि हे शेत कापून घेतो ते, आणि मग खूप छान होईल, धान्य घरी नेता येईल. हे सर्व चिमणीची पिल्लं ऐकतात आणि संध्याकाळी चिमणीला हे सर्व काही सांगतात. तर चिमणी म्हणते, माझ्या बाळांनो, काही काळजी करू नका, असं काहीही होणार नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतकरी शेतात येतो. पाहतो तर काय, कोणीच शेतात आलेलं नसतं. तो म्हणतो, आता मी आणखीन दुसऱ्या लांबच्या गावातून काही माणसं बोलवतो आणि ही शेती कापून घेतो. चिमणीची पिल्लं पुन्हा हे ऐकतात आणि घरी चिमणी आली की पुन्हा चिमणीला हे सांगतात. तर चिमणी म्हणते, माझ्या बाळांनो, काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आणि ती दुसऱ्या दिवसाची वाट बघते. दुसऱ्या दिवशी मग मात्र शेतकरी म्हणतो की अरे देवा, अजून सुद्धा माणसं आली नाहीत, आता मलाच स्वतःला काहीतरी करावं लागेल. मग तो काय विचार करतो, तो म्हणतो, आता बस, आता दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा मी स्वतः माझ्या बायको आणि मुलांसोबत ही शेती करतो, ही सगळी शेती कापून काढतो. दुसऱ्यांवरती अवलंबून राहिलं तर माझी शेती कधीच कापली जाणार नाही, मलाच स्वतःला आता प्रयत्न करावे लागतील, असे म्हणून तो निघून जातो. आणि हे सर्व चिमणी आणि तिची पिल्लं ऐकतात. चिमणी म्हणते, आता मात्र आपल्याला इथून जावं लागेल, कारण जोपर्यंत माणूस स्वतः काही करत नाही तोपर्यंत आपल्याला धोका नव्हता. पण आता जर तो स्वतः काहीतरी करणार आहे, जर तो स्वतःचं शेत कापणार आहे, तर मात्र आपल्याला इथून जावंच लागेल. कारण जो दुसऱ्यावरती विसंबतो तो स्वतःचा कार्यभाग बुडवून घेतो. त्यामुळे स्वतःच उठा, कष्ट करा, मेहनत करा आणि जिंका, यशस्वी व्हा. कारण आपल्या यशाचा हात हा आपल्या मनगटाला जोडलेला असतो. त्यामुळे आता आपण इथून निघूया. चला माझ्या पिल्लांनो, आपण जाऊया इथून.